आज आपण जे स्पोकन इंग्लिश मध्ये फर्स्ट लर्न करणार आहोत तर ते आहे आर्टिकल्स. ओके, वी आर स्टार्टिंग फ्रॉम आर्टिकल्स अँड देयर आर 3 मेजर आर्टिकल्स वी हॅव टू लर्न. ऍक्च्युअल 3 आर्टिकल्स असतात आणि ते आर्टिकल्स आपण लर्न करणार आहोत. आता हे जे आर्टिकल्स आहेत हे एकूण 3 आहेत पहा. ए, एन आणि द. बट यामध्ये थोडासा डिफरन्स आहे पहा. आता हा डिफरन्स कसा आहे तर जेव्हा आपण टाइप्स लर्न करू, ओके, सो आर्टिकलचे मेजर टाइप्स 2 आहेत. एक आहे इनडेफिनिट आर्टिकल्स, दुसरा आहे डेफिनाइट आर्टिकल. आता इनडेफिनिट म्हणजे काय, जे निश्चित नसतं आणि त्यामध्ये 2 आर्टिकल्स येतात किंवा ते ऑप्शनल आहेत, ए आणि एन. त्यांना आपण काय म्हणायचं, इनडेफिनिट आर्टिकल्स. आणि त्यानंतर आहे डेफिनिट आर्टिकल्स, ज्यामध्ये कोणता आर्टिकल असतो, द. आता उदाहरणार्थ जर मी इथं स्काय लिहिलं तर स्कायच्या अगोदर जेव्हा मी द लिहितो तर हा स्काय कसा आहे, निश्चित आहे. कसा आहे, निश्चित आहे. आणि दॅट्स व्हाय हा जो आहे द स्काय, बरोबर आहे का, म्हणजे एकच आकाश आहे आणि ते पण कसं आहे, निश्चित आहे. दॅट्स व्हाय तो कोणता आर्टिकल झाला, डेफिनाइट आर्टिकल. आता डेफिनाइट आर्टिकल जे आहे यामध्ये सर्वात महत्वाचं की यामध्ये सिंग्युलर काउंटेबल नाउन असतात. आता सिंग्युलर काउंटेबल नाउन, सिंग्युलर म्हणजे काय, इथं एकच पाहिजे. दुसरं म्हणजे त्याला मोजता आलं पाहिजे. आता एक आहे म्हणजे आकाश एकच आहे, याला आपण मोजलं. आणि त्यानंतर आर्टिकल्स हे नेहमी आपण कशाच्या अगोदर लावतो, नाउनच्या अगोदर लावतो. कारण इथे जर पाहिलं आपण तर स्काय हा काय आहे, एक नाउन आहे आणि नाउनच्या बिफोर आपण आर्टिकल जे आहे ते प्लेस करत असतो. आणि म्हणून इथं आपण जो डेफिनेट आर्टिकल वापरला तो कोणता वापरला, द. का, कारण जेव्हाही नाउन हा सिंग्युलर आणि काउंटेबल म्हणजे एकच आहे आणि ज्याला आपण मोजू शकतो, बरोबर, त्याची संख्या, तर सिंग्युलर काउंटेबल नाउन्सच्या अगोदर काय वापरायचं, आपल्याला द वापरायचा. आता त्यामध्ये आणखीन एक द संदर्भात एक लक्षात ठेवायचं की जेव्हाही मल्टिपल म्हणण्याची ऐवजी आपण त्याला प्लुरल म्हणू. सो प्लुरल काउंटेबल नाउन जर असेल, कसा असेल, प्लुरल, सिंग्युलर म्हणजे एकवचनी, आणि जर प्लुरल असेल तर प्लुरल काउंटेबल नाउनच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय लावायचं आहे, द हे आर्टिकल लावायचं आहे. जसं की एक्झाम्पल जर पाहिलं तर आपण बुक्स. सांगा बरं, बुक्स हे सिंग्युलर आहे का, बुक्स हे शब्द कसा आहे, प्लुरल आहे. कारण आपण त्याला काय अटॅच केलं आहे, सफिक्स यस जोडलेलं आहे त्याला आपण. दॅट्स व्हाय हा शब्दाच्या नंतर जे येतो त्याला आपण काय म्हणायचं, सफिक्स म्हणायचं. इथं सफिक्स काय लावलं आपण, एस बुक्स आहे, बरोबर. आता बुक्स हे प्लुरल आहे, त्यानंतर कसं आहे, काउंटेबल आहे, मोजू शकतो किती पुस्तके आपण, बरोबर आहे का, काउंटेबल नाउन आहे. त्यामुळे बुक्सच्या अगोदर सुद्धा आर्टिकल जे वापरू आपण ते कोणतं असणार, द हे आर्टिकल असणार. ओके. त्यानंतर अनकाउंटेबल नाउन असेल, अनकाउंटेबल नाउन म्हणजे ज्याला आपण मोजू शकत नाही. जसं की एक्झाम्पल जर पाहिलं आपण मिल्क, आपल्या समोर जर मिल्क आहे ते मिल्क, तर आपण पाहिल्याबरोबर एक दूध असं म्हणू शकतो का, नाही, ते अनकाउंटेबल आहे. त्याला मोजायचं असेल तर स्पेशल इन्स्ट्रुमेंट लागतात, तो भाग वेगळा राहिला. पण जेव्हा आर्टिकलच्या अँगलने विचार करू अशा वेळेस ते आपल्या दृष्टीने कसं आहे, अनकाउंटेबल, ज्याला आपण मोजू शकत नाही अशा पद्धतीचं ते नाउन आहे. आणि म्हणून मिल्कच्या अगोदर सुद्धा आपण काय लावणार, द हे काय लावणार, आर्टिकल लावणार. तर लक्षात आलं. 3 एक्झाम्पल आपण घेतले या ठिकाणी. स्काय,
काय कसा होता, सिंग्युलर काउंटेबल नाउन होता, एक वचनी ज्याला आपण मोजू शकतो, त्याच्यामुळे त्याला कोणता आर्टिकल वापरला आपण, द. त्यानंतर बुक्स हे काय आहे, प्लुरल काउंटेबल नाउन आहे, दॅट्स व्हाय त्याला काय म्हणलो आपण, द बुक्स. आणि अनकाउंटेबल नाउन नीट जे होता, तर त्यासाठी सुद्धा आपण काय वापरला, द हे आर्टिकल वापरलं. आता हे झाल्यानंतर आपण इनडेफिनेट आर्टिकल बद्दल बोलू. आता तुम्हाला माहित आहे की इंग्रजीमध्ये स्वर किती आहेत, 5, A, E, I, O, U. तर या स्वरापासून शब्दाची सुरुवात होत असेल किंवा एखाद्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन हे स्वरने होत असेल, जरी स्पेलिंग A, E, I, O, U जे ओवेल्स आहेत, ज्याला आपण स्वर म्हणतो, काय म्हणतो, स्वर म्हणतो, तर हे 5 स्वर आहेत, A, E, I, O, U, बरोबर. असे 5 ओवेल्स आहेत आणि 21 कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन आहेत, बरोबर. आता जनरली आपल्याला हे सांगितलं जातं की स्वर जर आला तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आर्टिकल काय वापरायचं आहे, एन वापरायचं आहे. परंतु केव्हा, जर तो सिंग्युलर असेल तरच, लक्षात घ्या, सिंग्युलर असेल तरच, येते लक्षात पहा. म्हणजे याचा अर्थ इनडेफिनेट आर्टिकल्स आपल्याला कशासाठी वापरायचं आहे बरं, जेव्हा सिंग्युलर त्यानंतर काउंटेबल नाउन असेल, पण ते कसं असेल, इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित असेल. तुम्ही म्हणा अनिश्चित कसं, ते उदाहरण घेऊ पहा. आता यामध्ये मी एक्झाम्पल घेतो. आता हे जे पहिले जे 3 एक्झाम्पल दिले मी, हे कशाचे आहेत, डेफिनेट चे होते, म्हणजे द शी रिलेटेड. आता जे चौथं एक्झाम्पल घेतो मी, डॉक्टर, हा एक वर्ड घेतला मी, नाउन डॉक्टर. आता इथं मी एक आर्टिकल वापरलं, एक आर्टिकल. आता आपलं ठरलंय की जर काय असतील, A, E, I, O, U हे स्वर असतील, तर आपण काय वापरणार, आर्टिकल एन हे आर्टिकल वापरणार. कोणते वापरणार, एन. आणि उरलेले जे 21 कॉन्सोनंट्स आहेत त्यांच्यासाठी काय वापरणार, ए हे आर्टिकल वापरणार. पण केव्हा शब्द जर कसा असेल, सिंग्युलर असेल, काउंटेबल आहे, पण निश्चित आहे का, नाही, इनडेफिनिट. निश्चित अर्थ कसा नाही, हे पहा, इथे मी डॉक्टरला अ शब्द लावला. आता डॉक्टर म्हणजे कोण, अ डॉक्टर म्हणजे काय, एक डॉक्टर, पण कोणता डॉक्टर माहिती का, नाही. म्हणजे याचा अर्थ अ डॉक्टरचा एक अर्थ काय आहे, एनी डॉक्टर, म्हणजे कोणताही डॉक्टर असू शकतो. हे निश्चित आहे का, नाही. जसं की एक शब्द घेतला मी, बॉल. इथं काय लिहितो मी, अ बॉल. आता कोणता बॉल, टेनिस बॉल का रेड रंगाचा बॉल का व्हाईट रंगाचा बॉल, कोणताही बॉल असू शकतो. हे निश्चित आहे का, नाही. बॉय, अ बॉय, बरोबर. तो बॉय माहित नाही, एक बॉय आहे. डेफिनेट आहे का, नाही. तो कसा आहे, इनडेफिनेट आहे. इनडेफिनेट असताना सिंग्युलर काउंटेबल जर असेल तर त्याला आपण काय वापरणार, तो वापरणार. त्यानंतर एक शब्द घेऊ आपण, ऑरेंज. ऑरेंजची सुरुवात कशापासून झाली बरं, ओवेल पासून झाली. 5 ओवेल होते आपल्याकडे, ए, ई, आय, ओ, यू. ओ पासून स्टार्ट झालेलं आहे, परंतु ओ पासून स्टार्ट झालेलं आहे याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे का, नाही. तर त्या शब्दाचं जे प्रोनाउन्सिएशन आहे, उच्चार आहे, हा विशिष्ट स्वरापासून झाला पाहिजे. कारण एक शब्द आहे पहा, HOUR, आवर. वरून प्रोनाउन्स केलं का आपण, नाही. आवर म्हणजे अ पासून सुरुवात केली आणि त्यामुळे याला जे आर्टिकल आहे अ नाही, तर याला आर्टिकल काय आहे, एन. एन आवर. म्हणजे मॅटर काय करतं, स्पेलिंग मॅटर करते का, नाही. मॅटर काय करतं, प्रोनाउन्सिएशन, की आपण एका शब्दाचा जो उच्चार करतो, तर उच्चार करत असताना त्याचं प्रोनाउन्सिएशन हे ओवेल्स पासून व्हायला का कॉन्सोनंट पासून व्हायला, हे प्रोनाउन्सिएशन मॅटर करतं. म्हणजे फार शब्द आहे की ते ज्याला अपवाद असतात, एक्सेप्शन असतात, ते आपण डिस्कस करू. मग आता
ओव्हरऑल जर पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की जी ओवेल्स आहेत यापासून शब्दाची सुरुवात होत असेल तर काय वापरायचं अँड. पण जे शब्द आहे हा कसा पाहिजे सिंग्युलर है ना, एक वचनी काउंटेबल पाहिजे. पण निश्चित पाहिजे का नाही, निश्चित नसेल तर त्यासाठी आपण अँड वापरणार. ए ई आय ओ यू पासून सुरुवात असेल, कॉन्सोनंट पासून सुरुवात असेल तर काय वापरणार अ, पण इनडेफिनिट मध्ये. आणि जर निश्चित असेल डेफिनेट असेल मग ते सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या किंवा अनकाउंटेबल असू द्या त्यासाठी काय वापरणार आपण द हे वापरणार. ओके, आता बा फायनली आपण रिवाइज करू की आर्टिकलचा आपल्याला कसा वापर करायचा आहे. तर आतापर्यंत मी सांगितलं की जर कॉन्सोनंट साऊंड असेल तर सिंग्युलर असेल पण अनिश्चित असेल तर त्यासाठी कोणतं आर्टिकल वापरायचं आपल्याला अ हे आर्टिकल वापरायचं आहे. जसं की मी कव शब्द लिहिला तर हे सिंग्युलर आहे आणि अनिश्चित आहे म्हणून याला मी कोणतं आर्टिकल वापरणार अ हे आर्टिकल वापरणार. त्यानंतर दुसरं जे आहे तर मी मँगो लिहिलं तर मँगो म्हणजे आंबा. तर इथे काय झालं की हे सिंग्युलर वर्ड आहे एक वचनी आणि अनिश्चित आहे त्यामुळे त्याला काय आर्टिकल वापरणार मी अ. त्यानंतर टेबल, बरोबर, कोणता टेबल आहे माहिती का नाही, मात्र एक वचनी आहे आणि कॉन्सोनंट पासून सुरुवात झालेली. आता काही एक्सेप्शनल शब्द सुद्धा आहेत पहा, जसं की पहा एक शब्द आहे युनिव्हर्सिटी. कोणता शब्द घेतला मी युनिव्हर्सिटी. आता याची सुरुवात कशापासून झाली बरं यू पासून, मग ए ई आय ओ यू. तर मग तुम्ही सहज काय करणार की यू च्या अगोदर तर मॅटर काय करतो मी सांगितलं तुम्हाला. फोकस कशावर करायचं बरं तुम्हाला प्रोनाउन्सिएशन कसं आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे का ओवेल साऊंड आहे. युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटीचा मी जेव्हा प्रोनाउन्सिएशन करायलो तेव्हा सुरुवातीला माझं प्रोनाउन्सिएशन कसं आहे वाय यू. युनिव्हर्सिटी म्हणजे मी उच्चार करताना कशापासून सुरुवात करायलो वाय या अक्षरापासून सुरुवात करायलो. म्हणून युनिव्हर्सिटी हा जो शब्द आहे तर या शब्दासाठी मी कोणतं आर्टिकल वापरणार अ हे आर्टिकल वापरणार. त्यानंतर पहा वन रुपी कॉइन हा एक शब्द आहे. याची सुरुवात कशापासून झाली बरं वन. आता वन जरी शब्द ओ पासून लिहिला आहे कशापासून सुरुवात झाली त्याची ओवेल्स पासून, परंतु काय झालं बरं इथं की प्रोनाउन्सिएशन मी कशापासून सुरुवात केला डब्ल्यू. पहा वन रुपी कॉइन, तो वन जेव्हा मी प्रोनाउन्स करायलो तर डब्ल्यू या अक्षरापासून कॉन्सोनंट साऊंड पासून मी सुरुवात करायलो म्हणून याला सुद्धा आर्टिकल मी काय वापरणार अ हे आर्टिकल वापरणार. आता हे झालं पहिलं आर्टिकल. त्यानंतर दुसरं जे आर्टिकल आज आपण शिकलो ते आहे अँड. आता अँड हे आर्टिकल संदर्भात मी सांगितलं की तुम्हाला जे ए ई आय ओ यू या अक्षराने सुरुवात होणारी नाही तर या अक्षराने प्रोनाउन्स होणारे ठीक नाही ओवेल साऊंड सुरुवात होणाऱ्या शब्दाच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय अँड प्लेस करायचंय. पण तो शब्द कसा पाहिजे इनडिफिनिट म्हणजे अनिश्चित पाहिजे, एक वचनी पाहिजे आणि काउंटेबल पाहिजे असं प्रकारचं नाव. जसं की पहा ऑरेंज. ऑरेंज हा कोणता ऑरेंज माहिती का आपल्याला नाही, परंतु एक आहे आणि सुरुवात प्रोनाउन्सिएशनची कशापासून झालेली आहे ओवेल्स पासून झालेली आहे म्हणून अँड ऑरेंज. त्यानंतर अम्ब्रेला, किंवा अम्ब्रेला येणार नाही कारण त्याचं प्रोनाउन्सिएशन ए पासून आहे. तर यामध्ये आय कशापासून सुरुवात असेल अँड पासून, बरोबर. तर पहा अँड ऑरेंज अँड आय. त्यानंतर ऍपल या ऍ पासून सुरुवात आहे म्हणून काय घेणार आपण अँड ऍपल. असे बरेच शब्द तुम्हाला आता कलेक्ट करायचे. आजचं होमवर्क तुमचं आहे की तुम्ही चालू वर्षाची किंवा प्रिव्हियस इयरची इंग्लिशची बुक्स करा आणि त्यामध्ये तुम्ही एक असे नाउन शोधा की ज्या नाउनच्या अगोदर एक विशिष्ट
आर्टिकल तिथे तुम्हाला दिसेल आणि त्या आर्टिकल तुम्ही विचार करायचा तिथं ए का वापरलं, अँड का वापरलं, है की नाही. आणि फायनली आपण तिसरा आर्टिकल जे शिकलो आज, तर ते आर्टिकल कोणता होता? द. द हे आर्टिकल केव्हा? जर एखादं नाव निश्चित असेल, डेफिनेट आहे, सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, जसं की सन, बरोबर आहे का? तर सन कसा आहे? काउंटेबल आहे, निश्चित आहे आणि एकच आहे. दॅट्स व्हाय इट इज द. द हे आपण आर्टिकल वापरणार. मून, याला सुद्धा काय वापरणार? द. त्यानंतर हा शब्द घ्यायचा ऑरेंज, त्याच्याऐवजी मी इथे लिहितो ऑरेंजेस, प्लुरल फॉर्म मध्ये लिहिलं. मग प्लुरल फॉर्म आणि काउंटेबल असेल अशा वेळेस आर्टिकल का वापरायचा आहे? द हे आर्टिकल वापरायचं आहे. आणि अनकाउंटेबल असेल जसं की वॉटर, पाणी मोजता येतं का? सिम्पली, म्हणजे मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट न वापरले वेगळा, सिम्पली आपण त्याला काउंट करू शकत नाही, अनकाउंटेबल आहे. पण त्यासाठी सुद्धा कोणतं आर्टिकल वापरायचं आहे? द हे आर्टिकल वापरायचं आहे. सो आता हे ग्रामर शिकवण्यामागचं रिझन काय आहे की जेव्हा आपण स्पोकन इंग्लिश किंवा इंग्लिश कम्युनिकेशनचा विचार करायला होता तर आज आपण फार छोट्या छोट्या शब्दांना सुरुवात करणार. आजचं आपलं कम्युनिकेशन काय असेल? आपल्या परिसरातल्या वस्तू पहा. आता हा डोर आहे, निश्चित आहे का कोणता आहे का? नाही. मग काय वापरणार आपण? अ डोर. आता इथं विंडोज भरपूर आहेत, प्लुरल आहे. मग प्लुरल फॉर्म असताना एकच विंडो असेल तर मी काय वापरणार? अ विंडो. नाही तर बरेच आहे म्हणून द विंडोज, कारण प्लुरल फॉर्म आहे. इथे लक्षात. फॅन, एक असेल तर अ फॅन, अनेक असतील तर द फॅन्स. इथे लक्षात. असं एक म्हणजे दोन अक्षरी कम्युनिकेशन पासून आपण सुरुवात करायलो. जे काही दिसतंय तुम्हाला बाहेर काय आहे? एअर, द एअर, स्काय, प्लांट, है ना. एखादं ट्री आहे, अ ट्री. आता अ ट्री म्हणजे एनी ट्री, कोणतंही झाड असू शकतो, बरोबर आहे का? तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे? मिरर आहे आपल्या जवळ, अ मिरर, कोणताही मिरर असू शकतो. येते लक्षात. म्हणजे सिम्पली काय करायचं आहे की आज तुम्हाला पहिल्या वीक मध्ये प्रॅक्टिस काय करायची आहे की प्रॉपर आर्टिकल आणि त्याला एक नाउन जोडून तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या फिलिंग्स, तुमच्या थॉट्स तुम्हाला काय करायचे आहे? शेअर करायचं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून एक ग्रामॅटिकल कंटेंट घेऊन थोडंसं स्पोकन जे आहे हे बेटर करण्याचा प्रयत्न करू. आणि यामध्ये तुमचं काम असेल की जी व्होकॅब्युलरी आहे तुम्ही डे बाय डे काय करा, त्या ठिकाणी स्वतःला ती व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करा. मी सांगितलं तुम्ही डिक्शनरी यूज करा, डायजेस्ट यूज करू शकता, गुगल डिक्शनरी यूज करू शकता आणि आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आम्ही तुम्हाला काही शब्द प्रोव्हाइड करू, ते सुद्धा तुम्ही रिसाइट करून तुमची व्होकॅब्युलरी इनरिच करायचा प्रयत्न करा. ओके. इथं आपलं आजचं सीझन 1 एपिसोड 1 ज्याला म्हणलो है ना, ते लेक्चर इथं आपण संपू. ऍक्च्युअली एपिसोड 2 पण झाला कारण आज आपण 2 लेक्चर घेतले. नेक्स्ट संडेला आपण तिसरं आणि चौथं लेक्चर, दर संडेला 2 लेक्चर अशा पद्धतीने आपण चालवूया. ओके.